हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉगमध्ये. तर आजकाल ना पसारा वगैरे मी आवरत बसत नाही. आता मुलांचा ते त्यांचा पसारा करतात आणि ते त्यांचाच उचलून घेतात, कारण ते मी त्यांच्याकडून ते काम करून घेत असते. पसारा करतात ना, तसाच मग त्यांच्याकडून आवरूनसुद्धा घेते. तर अद्विकने ते मस्त कलर वगैरे घरभर केले होते, ते त्याला आवरायला सांगितले. त्याच्यानंतर त्यांनी डब्यामध्ये भरून ठेवून दिले. संध्याकाळ झालीच होती, म्हटलं भांडी वगैरे घासून घ्यावी. भांडी घासली, त्याच्यानंतर देवपूजेची वेळ झाली होती, दिवाबत्ती केली देवाजवळ. आणि त्यानंतर मग ना मी तांदूळ आणि डाळ भिजायला टाकली होती इडलीसाठी, कारण तर दुसऱ्या दिवशी होता गुरुवार आणि मिस्टरांना होती सुट्टी. मग मिस्टर घरी असले की मग काहीतरी वेगळं बनवावं असं वाटते, म्हणून मग म्हटलं चला आता इडल्या बनवाव्या. जेवण आणि नाश्ता दोन्ही एकत्रच झाला पाहिजे, म्हणून त्यासाठी थोडीशी जास्तच तांदूळ आणि डाळ भिजायला टाकली होती. डाळ आणि तांदूळ चांगले वाटून घेतले होते आणि त्यानंतर ते कुकरमध्येच मी पीठ जे ते ठेवलं होतं. त्यानंतर मग मी राजम्याचा मसाले भात आज बनवणार होते. राजमा भिजायला टाकलेला होता सकाळी, तर म्हटलं चला आज मस्त साधा सोपा मसाले भात बनवावं. बरेच दिवस झाले होते राजम्याचा मसाले भात खाल्ला नव्हता, तर खूप छान मसाले भात झाला होता आणि बिर्याणीचे तांदूळ मी वापरून हा मसाले भात बनवला होता. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.